आज ना मी यांच्यापासून रुसून बसले होते. चला का तर पुढे सांगते. आपली आवडते व्यक्ती आपल्याला मनवासाठी किती काय एफर्ट्स लावतात ना, आणि हे वर्धेचे सिग्नल आहे की कधीही चालू होतात ना कधीही बंद. ऍक्च्युली ना इंस्टावरती खूप जास्त ट्रेंड चालू आहे की व्लॉगिंग वर्सेस खुद का घर. म्हटलं तो ट्रेंड आपणही फॉलो करावा, पण कॅमेरा समोर येऊ नये आणि खूप जास्त रिटेक घेऊ नये. मला काही ते जमलं नाही आणि मग काय हे माझ्यावरती रागवले. माझं लहानचं तोंड पाहून यांनाच करमत नव्हतं. चल म्हणे तुझं मूड फ्रेश करून आणतो. गेल्याबरोबरच यांनी नॉवेल्टी मध्ये नेलं. तुझा फेवरेट बादाम शेक खाऊया म्हणे. मी म्हंटल ताई मार्केटला जायचं तिलाही बोलवून. आज ना मी यांच्यापासून खूप जास्त रुसलेले होते. मी तसा वाला फर्स्ट व्हिडिओ बनवला, तुम्ही त्याला खूप छान छान कमेंट केल्या. आता ह्या पण व्हिडिओला तशाच तुम्ही छान छान कमेंट करा. आमच्या मामे भाषेचं तर खाऊन झालं, पण यांना काही ते आवडत नाही. यांना कुठलीच गोड वस्तू आवडत नाही, म्हणून गेले मस्त झणझणीत मिसळ खायला. आज मला थोडं बँकेतही काम होतं, म्हटलं सकाळी आलो तर तेही आटपून घ्यावं. आमचं नाश्ता करण्याच्या चक्करमध्ये बँकेमध्ये कधी इतकी गर्दी झाली तर कळलंच नाही. आता इथे कंटाळा येतला बसल्याशिवाय तर काही खरं नाही. आमच्या हिवण्याला घेऊन पाहिजे होते बनाना म्हणून खूप जास्त हट्ट करणं चालू होते. आता हिवण्याला पाहून मला असं वाटतं की माझंही लहान बाळ झालं आणि तो असाच हट्ट करत असला तर मी त्याला कसं सांभाळेल. आज हे बोलले की तू थांब मीच भाजी बनवते. थोडीशी कमी रुसून बसली तर यांनी तर खूप जास्त मनावर घेतलं मला बनवायचं. मटन चिकन तर मी खात नाही, पण माझा नवरा बनवतो त्यातलं मला रस्सा पाणी तर खावंच लागेल. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी पटापट फॉलो करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.